हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत एक कारल्याच्या भाजीचा प्रकार शेअर करत आहे। कारली म्हटले की बहुतेक जणांना खायला आवडत नाहीत। माझी मुलं पण आधी कारली खात नव्हती। त्यांना मी कुरकुरीत काप वगैरे करून द्यायची, ते थोडं खात होती, पण आता भाजी वगैरे तशी काही खात नव्हती। पण मी ही भाजी आता आंबट गोड चवीची अशी बनवून त्यांना दिली, त्यांना ती फार आवडली आणि तीच भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कारली स्वच्छ धुवून असे पातळ काप करून घेतलेले आहेत, म्हणजे आपली कारली लवकर भाजून होतात। हे असे पातळ केले की छान भाजतात आपली कारली। आता ह्या बारीक कट करून घेतलेल्या कारल्यांना एक छोटा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि मी 2-3 कोकम बारीक कट करून घेतलेले आहेत। ते कोकम त्यात घालूया आणि त्याला व्यवस्थितपणे सगळं मीठ आणि हळद कोकम लावून घेऊया कारल्यांना। इथे भाजीसाठी मी 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत बारीक, 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। तर गॅसवर मी कढईत 1-2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। आता तेल गरम झाल्यावर यात आपण मीठ, हळद आणि कोकम लावलेले कारल्याचे कट करून ठेवलेले काप घालून घेऊया। आणि इथे मी फक्त कारल्याचं जे पाणी सुटलेलं आहे ते पिळून घेतलेलं आहे, त्यात पाणी घालून धुलेलं नाही, फक्त पिळून घेतलेले आहे। त्याचा रस सगळा काढून घेतलेला आहे आणि सगळे हे तेलामध्ये आता व्यवस्थितपणे परतून घेऊया। आता जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित तेलात परतून घेऊया। इथे आपले कारल्याचे काप परतून झालेले आहेत। असा हा कलर झाल्यावर एका प्लेटमध्ये हे कारल्याचे काप काढून घ्या। जास्त हे करू नका, कुरकुरीत करू नका, असे कलर झाल्यावर काढून घ्या। इथे फोडणीसाठी मी 2 चमचे तेल तापत ठेवलेले आहे कढईत। आता त्यात आपण ठेचलेला लसूण घालूया आणि छानपैकी परतून घेऊया। लसूण इथे परतून झालेला आहे आणि आता त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। आता इथे कांदा जरा गुलाबी होईस्तोपर्यंत परतून घ्यायला पाहिजे। आता इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे, म्हणजे कांदा आपला लवकर मऊ होणार आणि लवकर शिजणार। इथे आपला कांदा असा हा गुलाबी झालेला आहे। आता त्यात आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेऊया। आता टोमॅटो आणि कांदा इथे व्यवस्थित परतून घ्यायला पाहिजे। ते कांदा आणि टोमॅटो आपल्याला जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत परतून घ्यायला पाहिजे। इथे आता मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला इथं ॲड केलेला आहे भाजीत। तर हे सगळं आपल्याला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायला पाहिजे। जोपर्यंत हे सगळं साहित्य मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायला पाहिजे। आता इथे आपला कांदा टोमॅटो छानपैकी मऊ झालेला आहे। आता त्यात आपण हे परतून घेतलेले कारल्याचे काप घालून घेऊया आणि छानपैकी आता हे सगळं शिजवून घेऊया। यात आता मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे भाजी शिजण्यासाठी आणि 1 छोटा लिंबाचा एवढा गूळ घातलेला आहे आणि जरा भाजी परतून घेऊया। जरासं मीठ जरा कमी दिसले म्हणून मी जरा मीठ यात घालत आहे। तर सगळं चव आपण बघून यात जरा मीठ ॲड करून घ्या तुम्ही। आता भाजीत मी 2 चमचे चिंचेचा कोळ घालत आहे।
म्हणजे भाजीला गोड, आंबट, तिखट चव छान येते. आता 1-2 मिनटे भाजी आम्ही जरा परतून घेऊया आणि झाकण ठेवून शिजवून घेऊया. आता इथे भाजी होत आलेली आहे. इथे मी एक बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि भाजी आता आपली हे झालेली आहे. आता ही चटपटीत आंबट गोड चवीची भाजी आपली तयार आहे. मी ही भाजी दुपारच्या जेवणाला केली होती. सर्वांना ती फारच आवडली आणि ही भाजी आंबट, गोड, तिखट चवीची, जराशी तुरट अशी लागते आणि छान होते भाजी. तुम्ही ही भाजी करून बघा, तुम्हाला ती भाजी नक्कीच आवडेल. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.